ई-चलनाच्या अन्याय्य स्वरूपाच्या दंडवसुलीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने आजपासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारला आहे। त्या बंदचे साताऱ्यात तीव्र पडसाद उमटले असून मालवाहतूक, खासगी ट्रॅव्हल्स तसेच वाहतूकदार संघटनांनी साताऱ्यात कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान या दरम्यान आपली वाहने एका ओळीत उभे करून आपला निषेध नोंदवला। त्यानंतर पोवई नाका ते राजवाडा आणि परत पोवई नाका अशी वाहनांची रॅली काढून निषेध नोंदवला। यावेळी आज वाहतूक संघटनांच्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन चालू असून राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा उद्यापासून राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। आज सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटना व महाराष्ट्र ॲक्शन कमिटी यांच्यातर्फे राज्यव्यापी आंदोलन ई चलन विरोधात या ठिकाणी करण्यात येत आहे। हे राज्यव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ई चलनचा विरोध करत आहोत। या ई चलनमुळं प्रत्येक सामान्य नागरिकाला सुद्धा या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला आहे। आज आपण सातारा ते मुंबई प्रवास केला तर कमीत कमी 300 कॅमेरे त्यांनी बसवलेले आहेत। म्हणजे आमच्या गाडीच्या किमती एवढे तिथं दंड प्रत्येक गाडींवर झालेले आहेत। त्यामुळे या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करायला आज रोडवर उतरलेलो आहे। आज आमची वरिष्ठ संघटनेची सरकारबरोबर मुंबईत चर्चा चालू आहे। ती जर नाही सक्सेस झाली तर आज रात्री 12 वाजल्यापासून आम्ही चक्का जाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं करत आहोत। आझाद मैदानावर सुद्धा मोठा आज आझाद मैदानावर सर्व लोक आपला निषेध नोंदवायला आपापल्या जिल्ह्यातनं झाल्यावर आम्ही सर्व पण आझाद मैदानावर निषेध नोंदवण्यासाठी तिकडं जाणार आहोत। या संघटनेच्या माध्यमातून साधारण किती वाहनं रस्त्यावर थांबलेले आहेत? आता रस्त्यावर आम्ही आज पोलीस प्रशासनांना आणि सर्वांना विनंती करायला परत एक निवेदन द्यायला चाललेलो आहे। नाहीतर आम्ही उद्यापासून सर्व प्रवासी वाहतूक, ट्रान्सपोर्ट, सर्व तरकारीच्या गाड्या, या सर्व गाड्या, दुधाच्या टँकर, या उद्यापासून सर्व गाड्या बंद होतील सकाळपासून। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।